चला लक्ष द्या. आज आपण शिकणार आहे नवीन पॉइंट पुढचा आपल्या सेकंड नंबर टॉपिक मधला अकाउंटिंग इक्वेशन. अकाउंटिंग इक्वेशन. इक्वेशनचा अर्थ माहिती का? इक्वेशन म्हणजे मराठी त्याला म्हणतात समीकरण. इक्वेशन म्हणजे समीकरण. तुम्ही आतापर्यंत जे बघितलंय त्याचा फायदा तुम्हाला इथं होणार आहे. यांचं असं म्हणणं आहे की अकाउंट मध्ये एक समीकरण आहे. काय समीकरण आहे? त्यांचं असं म्हणणं आहे ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. काय इक्वेशन आहे सांगा एकदा. ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. ऍसेट्सचा अर्थ काय होतो? मालमत्ता. बरोबर आहे. मालमत्ता इज इक्वल टू कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. आणि लायबिलिटीज म्हणजे काय? देणी. तर जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी लायबिलिटीज देणी म्हणजे काय? व्यवसायाने इतरांना जे पैसे द्यायचे ते, म्हणजे उधारीवरती माल खरेदी केला त्या माणसाला पैसे द्यायला लागतो आपण. बरोबर आहे. बँकेकडून लोन घेतलं, बँकेचे पैसे देणं लागतो आपण, त्याला म्हणायचं लायबिलिटीज. समजलं? म्हणजे व्यवसायाचे पैसे इतरांना देणं लागतो त्याला म्हणायचं लायबिलिटी. ऍसेट तुम्हाला माहिती आहे मालमत्ता, फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी हे झाले ऍसेट्स. कॅपिटल म्हणजे भांडवल. मालकाचे जे स्वतःचे पैसे व्यवसाय आहेत त्याला आपण म्हणतो भांडवल, इंग्लिशमध्ये कॅपिटल अकाउंटमध्ये. तर यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या अकाउंटमध्ये दरवेळी प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या वेळेला इक्वेशन खरं ठरणार. काय इक्वेशन सांगितले त्यांनी? जेवढे ऍसेट्स असणार आहेत त्या ऍसेट कशाची बेरीज एवढे सेम असणार? ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल आणि लायबिलिटी हे दोन्हींची जेवढी बेरीज येईल तेवढ्या तुमच्या मालमत्ता असणार. ठीक आहे. आपण एक एक ट्रान्झॅक्शन बघू. तुम्ही जे शिकलेत त्याच्यानुसार सुरुवात करू आपण. हे ट्रान्झॅक्शन आपण ऑलरेडी मग घेतलेले आहेत. बरोबर आहे का? तुम्ही जास्त झालं का? ठीक आहे. लक्ष द्या. आता मी फॉर्मॅट मध्ये टाकतो. यांनी फॉर्म्युला दिलेला. ह्यांनी दिलं इक्वेशन ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. आता एक खरं आहे का कसं आहे? खरं ठरतंय का बघूया आपण. आपण आतापर्यंत शिकलोय. फर्स्ट ट्रान्झॅक्शन त्यांनी दिलंय रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 50,000. रोहित शर्माने बिझनेस स्टार्ट केला आणि कॅश आणली 50,000 रुपये. बरोबर आहे. मला सांगा तुम्ही, रोहित शर्माने कॅपिटल आणलं म्हणजे आता या इक्वेशन मध्ये जर बघायचं झालं आपल्याला ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी, याचा अर्थ त्याने 50,000 कॅपिटल आणलं म्हणजे इथे कॅपिटल मध्ये 50,000 येतील. बरोबर आहे का? प्लस त्याने 50,000 कॅश आणले. अगोदर मला हे सांगा तुम्ही, आपण टू ऍस्पेक्ट हे काय दिले? हा शेवटचा कॉलम एक्झाम मध्ये बनवायचा नाहीये. टू ऍस्पेक्ट जे आपण लास्ट क्वेश्चन मध्ये शिकलो हे तुम्हाला समजण्यासाठी केले, फॉर अंडरस्टँडिंग, नॉट फॉर एक्झाम. एक्झाम साठी नाहीये. तुम्ही मला सांगितलं होतं ह्याच्यामध्ये कुठले अकाउंट येईल सांगा एकदा. कॅश अकाउंट येईल आणि रोहित कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे का? कॅश प्रकार कुठला सांगितलं होतं तुम्ही? रिअल. रिअल मध्ये कॅश कम्स इन का गोज आउट? कॅश कम्स इन. हेच महत्वाचं आहे. मला सांगा आता पहिलं तर कळालं का तुम्हाला? रोहितने 50,000 रुपये कॅपिटल आणलं म्हणजे भांडवल कॅपिटल 50,000 आलं व्यवसायात. बरोबर आहे. रोहितने 50,000 कॅश आणली आहे. कॅश बिझनेस साठी काय झाली? ऍसेट. तुम्ही रिअल अकाउंट मध्ये, रिअल मध्ये का म्हणता तिला? कारण कॅश काय आहे तुमच्यासाठी? ऍसेट आहे. म्हणजे 50,000 ऍसेट वाढली आपली. बरोबर का? 50,000 कॅश आली आहे म्हणजे 50,000 कॅश वाढली. आणि कशासाठी वाढली? तर कॅपिटल मध्ये वाढली. मग आता आपण किंमत टाकून बघू. ऍसेट वाढली 50,000 रुपये. कुठली ऍसेट? ही कॅश आहे. हे कॅपिटल तर कॅपिटलच म्हणणार त्याला. मग आता इक्वेशन आपलं बरोबर येते बघा. 50,000 इज इक्वल टू लायबिलिटी मध्ये काहीच चेंज नाही. देणी कुणाचं काय तयार झालंय का? लायबिलिटी काय नाहीये. म्हणजे 50,000 इज इक्वल टू 50,000 प्लस 0 म्हणजे तेवढी व्हॅल्यू येते. बरोबर. समजलं का पहिला क्वेश्चन? समजलं हळूहळू, लगेच सगळं समजलं नाही, येईल लक्षात तुमच्या. पहिला क्वेश्चन तर केला आपण. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? परचेस्ड गुड्स फ्रॉम धोनी. धोनीकडून माल खरेदी केला ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवरती माल खरेदी केला ₹10,000. आता थोडंसं डोकं लावा. आपल्याकडे काय इक्वेशन सांगा आपलं काय? ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. आता पहिला प्रश्न, आपण माल उधारीवरती विकत घेतला, याचा कॅपिटलशी संबंध आहे का नाही?
नाही, भांडवलाशी काय संबंध आहे? बरोबर आहे. ऍसेटशी काय संबंध येईल बरं? तुम्ही काय केलंय? माल खरेदी केलाय, म्हणजे आपल्याकडे 10,000 रुपयांचा माल आला, ज्याला मालाचा साठ्याला आपण अकाउंटमध्ये स्टॉक म्हणतो. तुमच्याकडे जो मालाचा साठा आहे तो तुमच्यासाठी काय झाली? ऍसेट झाली ना, मालमत्ता आहे आपली. आपल्याकडे जो मालाचा साठा आहे तो म्हणजे तुमची स्टॉक नावाची ऍसेट वाढली. बरोबर, म्हणजे पहिले इफेक्ट तुमची मालमत्ता वाढली 10,000. कुठली ऍसेट वाढली? स्टॉक वाढला. हे स्टॉक वगैरे एक्झाम मध्ये लिहायचं नाही, तुम्हाला समजण्यासाठी. मला सांगा, कॅपिटल मध्ये काय फरक होईल का? कॅपिटल म्हणजे सिंपल कळालंय का? मालकाचं भांडवल. माल खरेदी करण्याशी भांडवलाचा काय संबंध आहे? तिथं काही चेंज होणार नाही. लायबिलिटी मध्ये काय होईल का चेंज? कसा माल खरेदी केलाय तुम्ही? क्रेडिटवरती म्हणजे उधारीवरती. उधार जर घेतलाय तर देणेदारी तयार झाली 10,000 रुपये. त्याला दोन्हीला 10,000 रुपये द्यायला लागतील आपल्याला, म्हणजे आपली लायबिलिटी वाढली 10,000 रुपये. समजलं? म्हणजे इथं 10,000 रुपये इथं ऍड होतील. ही कुठली लायबिलिटी वाढली? ज्यांच्याकडून आपण ऑन क्रेडिट मटेरियल घेतो त्यांना काय म्हणतो? फर्स्ट टॉपिक मध्ये जे होते त्यांनी सांगा. क्रेडिटर्स. म्हणजे कुठली लायबिलिटी वाढली? तर सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी वाढली. ज्यांच्याकडून आपण उधारीवरती माल घेतो अकाउंटमध्ये त्यांना आपण सन्ड्री क्रेडिटर्स म्हणतो. म्हणजे मराठीमध्ये ज्यांना आपण जे आपल्याला विकणारे माल आहेत ना त्यांना अकाउंटमध्ये क्रेडिटर्स म्हणतो. मग आता इथं जर आपण सम केले तर वरती 50,000 होते. 50,000 अधिक 10,000 किती झाले? 60,000 इक्वल टू 50,000 प्लस इकडे किती आहेत? 10,000. म्हणजे बरोबर आहे का? 60,000 इज इक्वल टू 50 प्लस 10. समजतंय का? परत सांगू, माल खरेदी केला उधारीवरती 10,000चा. बरोबर आहे. काय फरक पडणार आहे? ऍसेट म्हणजे मालमत्ता. आपल्याकडे मालाचा साठा आला 10,000 रुपये. बरोबर आहे का? मालाचा साठा आपल्यासाठी काय आहे? बिझनेससाठी ऍसेट मालमत्ता आहे आपली. म्हणजे 10,000 रुपये मालमत्तेमध्ये वाढली. कुठली ऍसेट वाढली? तो स्टॉक वाढला. कॅपिटल म्हणजे त्याचं भांडवल. भांडवलाचा काही संबंध नाही. पण उधारीवरती माल घेतल्यामुळं 10,000 देणं पण तयार झालं ना आपलं, म्हणजे 10,000 लायबिलिटी पण वाढली. समजलं का? त्यानंतर सोल्ड गुड्स टू विराट ₹20,000. विराटला 20,000चा माल विकलाय. आता इथं कॅश म्हणलं नाही म्हणजे समजून जायचं तुम्ही उधारीवरती विकलाय. समजलं का? विराटचं नाव दिलंय आणि कॅशचं कुठं काही सांगितलं नाही, याचा अर्थ उधारीवरती माल विकलाय. आपण विराटला 20,000चा माल विकला. सांगा बरं याच्यात काय फरक पडेल? ऍसेट कॅपिटल लायबिलिटी मध्ये ट्राय करा, चुकलं तर चुकू दे. ऍसेट मध्ये काय फरक पडेल? काय फरक नाही पडणार. बरं, आणखी दुसरीकडे कुठं फरक पडेल? मग आपण विराटला माल विकला 20,000 रुपयाचा उधारीवरती, काय काय फरक पडेल सांगा बरं? ट्राय करा, चुकलं तर चुकू देत. ऍसेट 20,000 काय होईल? वाढेल का कमी होईल? कमी होईल. कुठली ऍसेट पण? बरोबर आहे, आन्सर बरोबर आहे. कुठली ऍसेट कमी होईल 20,000? का कमी होईल 20,000 ऍसेट? स्टॉक कमी होईल. बरोबर आन्सर आहे, स्टॉक कमी होईल 20,000. हे आन्सर बरोबर सांगितलं. 20,000 रुपयांनी तुमचा स्टॉक कमी होईल. इकडे लिहितो. बरोबर आहे. आणि दुसरा इफेक्ट काय होईल? माल विकण्याचा कॅपिटलशी संबंध आहे का नाही? माल विकला म्हणजे कॅपिटलशी तर काही संबंध नाही. मग आणि लायबिलिटीशी काय संबंध आहे का? आपला माल, आपण माल विकलाय. लायबिलिटी म्हणजे आपल्याला लोकांना पैसे द्यायला लागले तर लायबिलिटी. माल विकल्यावरती आपल्याला द्यायला लागणार आहे का? म्हणजे लायबिलिटीशी संबंध नाही. दुसरी ऍसेटच वाढणार. कुठली ऍसेट वाढणार? ऍसेट का वाढणार? कारण मला सांगा, तुम्ही विराटला माल दिलाय म्हणजे त्याच्याकडून 20,000 घ्यायचेत ना आपल्याला. मग भविष्यात जर पैसे येणार असतील तर मालमत्ता झाली आपली ती. बरोबर आहे. म्हणजे एक ऍसेट कमी झाली. कुठली? स्टॉक. कारण माल दिला त्याला म्हणजे स्टॉक कमी झाला आणि त्याच्याकडून भविष्यात पैसे घ्यायचे. ज्यांना उधारीवरती माल विकतो त्यांना काय म्हणतो अकाउंटमध्ये? डेटर्स. म्हणजे डेटर्स नावाची ऍसेट वाढली. डेटर्स म्हणजे ज्यांना आपण माल विकतो. डेटर्स वाढले आणि स्टॉक कमी झाला. दोन्ही बदल ऍसेट मध्येच झाले. समजतंय काय सांगतोय? म्हणजे इथं चेंज काय झालं? इथं वाढला स्टॉक, सॉरी इथं डेटर्स वाढले 10,000 रुपयांनी. सॉरी 20 आहे का? इथं डेटर्स वाढले 20,000 रुपयांनी. इथं ब्रॅकेट मध्ये शॉर्टकट मध्ये लिहितो. कुठली ऍसेट वाढली? तर डेटर्स वाढले. आणि दुसरं, कुठली ऍसेट कमी झाली? स्टॉक नावाची ऍसेट आपली कमी झाली. इज इक्वल टू कॅपिटल मध्ये काय बदल झाला नाही आणि लायबिलिटी पण काय बदल झाला नाही. समजलं? मग आता बघू आपण आपला आन्सर बरोबर येते का? इक्वेशन जुळतंय का? 60,000 अधिक 20,000 किती झाले? 80. आणि परत 20 मायनस केले 60, म्हणजे 60,000
इज इक्वल टू वरचे 50,000 तसे झाले प्लस 10,000 तसे झाले. 60,000 इज इक्वल टू 50 प्लस 10 60. समजतंय का? रिसिव्ड डिव्हिडंड. डिव्हिडंडचा अर्थ सांगितला होता लाभांश. मराठीमध्ये आला लाभांश म्हणून. आता हे सगळं सिलेबस तुमचं ESP सब्जेक्ट झालं का चालू? ESP मध्ये सगळं लाभांश वगैरे काय. तर आता तुम्हाला समजण्यासाठी सिंपल अर्थ सांगतो. तुम्ही जर कुठल्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, भाग शेअर्स माहिती शेअर्स, तर त्या शेअर जर खरेदी केले तर कंपनी तुम्हाला प्रॉफिट मधला काय हिस्सा देते तुम्हाला. तुम्ही शेअर्स घेतल्याबद्दल तुम्हाला काय प्रॉफिटचा हिस्सा मिळतो. म्हणजे इन शॉर्ट तुमच्यासाठी डिव्हिडंड हा इन्कम आहे. डिव्हिडंड हा काय आपल्यासाठी इन्कम. आपल्याला 500 रुपये डिव्हिडंड मिळाला. सांगा बरं काय बदल होईल. कॅपिटल इज इक्वल ऍसेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी. ऍसेट मध्ये बदल होईल, कॅपिटल मध्ये बदल होईल, लायबिलिटी मध्ये बदल होईल. कुठं बदल होईल सांगा. क्वेश्चनचा अर्थ कळाला का? आपल्याला डिव्हिडंड नावाचं एक उत्पन्न मिळालं 500 रुपये. काय बदल होईल सांगा. ऍसेट वाढणार. कुठले ऍसेट वाढणार? कॅश किंवा बँक ना. नॉर्मली डिव्हिडंड बँकेत मिळतो आपल्याला, बँक खात्यात जमा होतो. म्हणजे बँकेचा बॅलन्स वाढणार आपला 500 रुपये. बरोबर. म्हणजे एक मालमत्ता वाढली 500 रुपये. बरोबर आन्सर सांगितलं तुम्ही मला. एक ऍसेट वाढली 500 रुपयांनी. कुठली ऍसेट वाढली तर बँक बॅलन्स वाढला. कॅश मध्ये डिव्हिडंड देत नाहीत, बँकेत बॅलन्स बँकेत जमा होतो. बँक बॅलन्स आपला वाढला. बरोबर सांगितलं. आणखी काय चेंज होईल बरं? मला एक आन्सर द्या. तुम्हाला इन्कम मिळाला, इन्कम उत्पन्न मिळालं तर तुमचं कॅपिटल वाढेल का कमी होईल? बरोबर आहे ना. भांडवल वाढणार ना आपल्याला. इन्कम जर मिळालं तर आपलं भांडवल वाढणार. म्हणजे लक्षात ठेवायचं, इन्कम जर कुठला मिळाला तर आपली ऍसेट कुठली वाढली तर बँकेत पैसे जमा झाल्यामुळे बँकेचा बॅलन्स वाढला. आणि उत्पन्न मिळाल्यामुळे, इन्कम मिळाल्यामुळे आपलं भांडवलही वाढणार, कॅपिटल वाढणार. म्हणजे आता चेंज होईल, इथं कॅपिटल पण वाढणार. लायबिलिटीचा काही संबंध नाही. लायबिलिटी मध्ये काही चेंज नाही होणार. आपलं इक्वेशन बरोबर जुळतंय का बघूया. 60,000 प्लस 500. थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर होऊ दे. पहिलाच क्वेश्चन आहे. अजून बरंच तुम्हाला लवकर कळत नाहीये ऍसेट कुठली, लायबिलिटी कुठली. 2-3 क्वेश्चन झाले तर येईल लक्षात. 60,500 रुपयाने तुमची ह्याची टोटल झाली ऍसेटची. इज इक्वल टू हे झाले 50,500 आणि इकडं 10,000. जुळतंय का इक्वेशन? 50,500 प्लस 10 60,500 आणि ऍसेट्स बरोबर तेवढेच आहेत. समजलं. पुढचा क्वेश्चन. आता तुम्हाला दोन कारण मी सांगतो. इन्कम मुळे तुम्ही मला सांगितलं कॅपिटल वाढलं तुमचं. एक्सपेन्सेस मुळे कॅपिटल काय होईल? तुम्ही जर खर्च केला तर तुमचं कॅपिटल काय होणार? कमी होणार. तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो. लॉस मुळे कॅपिटल काय होईल बरं? लॉस जर झाला तुम्हाला काय? लॉस मुळे पण भांडवल कमी होणार. आपल्या व्यवसायात जे पैसे ते कमी होणार. लॉस मुळे पण कॅपिटल कमी होणार. आता पुढचा क्वेश्चन बघा काय सांगितलंय. पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट ₹500. तुम्ही जाहिरातीसाठी 500 रुपये दिले. आपला 2 ऍस्पेक्ट आठवा बरं. ऍडव्हर्टाइजमेंट प्रकार कुठला? ऍडव्हर्टाइजमेंट कुठला प्रकार? नॉमिनल. कारण काय का नॉमिनल आहे? एक्सपेन्सेस. मग खर्च झाला 500 रुपये. जे खर्च केला तर आपलं व्यवसायातले पैसे कमी होणार ना 500 रुपयांनी. म्हणजे कॅपिटल कमी होणार 500 रुपये. बरोबर आहे. आणखी काय परिणाम होईल बरं? दोन इफेक्ट व्हायला पाहिजे. तुम्ही 500 रुपये जाहिरातीसाठी दिले. तुमच्या ऍसेट मध्ये मी तुम्हाला कॅपिटलचा बदल सांगितला. खर्च 500 केला म्हणून कॅपिटल कमी होईल 500 रुपयांनी. तुम्ही दुसरा एक बदल सांगा मला, कुठं बदल होईल? तुम्ही जाहिरातीबद्दल त्याला काय दिले? कॅश दिली. कॅश आपली ऍसेट आहे ना. 500 जर जाहिरातीसाठी दिलं तर ऍसेट पण 500 रुपयांनी कमी होणार. बरोबर आहे का? म्हणजे इथं 500 रुपये ऍसेट कमी होणार तुमची. कुठली ऍसेट कमी होणार? तर कॅश कमी होणार. आणि तुमचा कॅपिटल मधून पण 500 रुपये कमी होतील. कारण का? कारण खर्च झाला ना. खर्च झाला म्हणजे भांडवल कमी होणार. व्यवसायात जेवढे पैसे आहेत मला सांगा. एक्सपेन्सेस मुळे कॅपिटल कसं कमी होतं बघा. तुमच्या व्यवसायात तुम्ही 1 लाख रुपये आणलेला व्यवसाय सुरू केला. बरोबर. 1 लाख रुपये कॅपिटल आणला, व्यवसाय सुरू केला. तुम्ही 10,000 रुपये कामगाराला पगार दिला. आता तुमच्याकडे पैसे किती शिल्लक राहिले? म्हणजे तुमचं कॅपिटल किती शिल्लक राहिलं? 90,000 रुपये. मग मला सांगा, सॅलरी खर्च झाला ना तुमचा. मग खर्चामुळे आपल्या व्यवसायातलं भांडवल कमी होतं का वाढतं? कमी होतं. मग आता बघा, तुम्ही जाहिरातीसाठी 500 रुपये दिले म्हणजे तुमचं कॅपिटल कमी होईल 500 रुपयांनी. हे पटलं तुम्हाला?
कारण खर्च केल्यावरती पैसे कमी होणार, भांडवल कमी होणार. आणि आपले ऍसेट कुठले कमी होणार, तर आपल्याकडे 500 रुपयाने कॅश पण कमी होणार ना. म्हणजे 500 रुपयाने कॅश नावाचे ऍसेट कमी झाले आणि भांडवलातून पण 500 रुपये कमी झाले. समजलं? आता आपलं इक्वेशन जुळतंय का बघूया. 60,500 मधून 500 गेले, किती राहिले? 60,000. आणि इकडं 50,500 मधून 500 गेले 50,000. इथं लायबिलिटी मध्ये काही चेंज नाहीये, प्लस वरचे 10,000 ऍज इट इज इथं आले 10,000. म्हणजे शेवट आपलं इक्वेशन काय आलं, 60,000 इज इक्वल टू 50 प्लस 10. बरोबर आलं का? एक क्वेश्चन आणखी घेऊ, तुम्हाला जरा समजायला सोपं जाईल आणखी. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिलंय, रुपाली कमेन्स बिझनेस विथ बँक बॅलन्स 25,000. रुपालीने व्यवसाय सुरू केला, 25,000 रुपये बँक बॅलन्स आणला, म्हणजे बँकेत पैसे आणले 25,000 रुपये. काय चेंज होईल सांगा बरं. रुपालीने पैसे कशासाठी आणले? मला 2 अकाउंट सांगा आधी. कुठले 2 अकाउंट येतील? रुपालीच कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट. बरोबर आहे. रुपालीचं कॅपिटल अकाउंट म्हणजे इथं कॅपिटल वाढणार. किती रुपये आणले त्यांनी कॅपिटल? 25,000 रुपये. इथं तुमचं कॅपिटल येणार तुमच्याकडे 25,000 रुपये. 25,000 रुपये कॅपिटल. बरोबर आहे. लायबिलिटी काय वाढेल का? पैसे भांडवल आणल्यामुळे लायबिलिटीशी काय संबंध आहे का? लायबिलिटी म्हणजे देणी काय आहे का? इथं काय चेंज झालं. ऍसेट कुठली वाढेल? तिने काय आणले? बँकेत पैसे आणलेत, कॅश नाही वाढणार, बँक बॅलन्स वाढणार. आपल्या खात्यावरचे पैसे वाढणार. बरोबर आहे. बँक बॅलन्स वाढणार आपला, कॅश नाही. ऍसेट वाढणार तुमचे 25,000 रुपये. कुठली ऍसेट वाढली? बँक बॅलन्स वाढला, बँकेतला बॅलन्स वाढला. बघूया. 25,000 इज इक्वल टू 25,000 प्लस 0. जुळतं का इक्वेशन? त्यानंतर समोर परचेस्ड मशिनरी फॉर कॅश 5,000. आता हे जमलं पाहिजे. परचेस्ड मशिनरी फॉर कॅश 5,000. मला सांगा 2 अकाउंट कुठले कुठले येतील? मशिनरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. बरोबर आहे का? दोन्ही प्रकार कुठले आहेत? रिअल. रिअल काय आहे? दोन्ही पण काय आहेत? ऍसेट. आता तुम्हाला कळायला पाहिजे दोन्ही बदल हे ऍसेट मध्येच होते ते. मग कुठली ऍसेट वाढली आणि कुठली कमी झाली? मशिनरी वाढली 5,000 आणि कुठली ऍसेट कमी झाली? कॅश कमी झाली. बरोबर. म्हणजे इथं दोन्ही चेंज कुठे झाले? 5,000 रुपये ऍसेट मध्ये वाढले. ते कशामुळे वाढले? तर मशिनरीमुळे वाढले. कारण 5,000ची ऍसेट वाढली मशिनरी नावाची. आणि आपले 5,000चे कुठले ऍसेट कमी होईल? कॅश. 5,000 कमी झाले कॅश मधून. बाकी कॅपिटल आणि लायबिलिटीचा तर काही संबंध नाही. बरोबर आहे का? आपलं इक्वेशन जुळते का बघू. 5,000 ऍड झाले आणि 5,000 लेस झाले, म्हणजे वरती जी अमाऊंट आहे तेवढीच राहणार. 25,000 इज इक्वल टू 25,000 प्लस 0. ओके. पुढं मोबाईल जाताना देऊन जायचं. ठीक आहे. व्हॉट गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ 3,000 ऑन क्रेडिट. व्हॉटचा अर्थ होतो परचेस. सांगितलं मी ऑलरेडी. व्हॉट म्हणजे खरेदी करणे किंवा परचेस. माल खरेदी केला तुम्ही स्वराकडून 3,000चा ऑन क्रेडिट, उधारीवरती खरेदी केलाय माल. मला सांगा ऍसेट, कॅपिटल आणि लायबिलिटी याच्यापैकी कुठं फरक पडेल? ऍसेट मध्ये काय फरक पडेल? कमी होईल का वाढेल? क्वेश्चन कळालं का? आपण 3,000चा माल उधारीवरती खरेदी केलाय स्वराकडून. बरोबर आहे. काय ऍसेट मध्ये काय फरक पडेल? वाढेल. कुठले ऍसेट वाढणार? कमी होईल. ऍसेट कमी होईल. उधारीवरती माल खरेदी केला म्हणजे एक तर तुम्हाला पटलं असेल की उधारीवरती माल खरेदी केला म्हणजे लायबिलिटी वाढणार. बरोबर आहे. इथं मी 3,000 रुपये आधी लायबिलिटी मध्ये ऍड करतो. कुठली लायबिलिटी वाढणार? ज्यांच्याकडून उधारीवरती माल खरेदी करतो त्यांचं नाव पाठ करा. त्यांना अकाउंट मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स म्हणतात. ज्यांच्याकडून आपण उधारीवरती माल घेतो त्यांना अकाउंट मध्ये म्हणतात सन्ड्री क्रेडिटर्स. वाढले 3,000. बरं ठीक आहे. कॅपिटल मध्ये काय फरक पडेल का? भांडवलाचा काही संबंध आहे का इथे? त्यांनी जर व्यवसाय सुरू करायला पैसे वगैरे आणले तर कॅपिटलचा संबंध आहे. माल खरेदी केलाय 3,000 रुपयाचा म्हणजे आपल्याकडे मालाचा साठा येणार ना 3,000 रुपयाचा.
आपला स्टॉक वाढला 3,000. स्टॉक काय आपल्यासाठी ऍसेट, म्हणजे ऍसेट वाढली 3,000 रुपयांनी. कुठली ऍसेट वाढली? स्टॉक वाढला 3,000 रुपये. कॅश 0. किती टोटल झाली? 25 आणि 3 28. 28,000 इज इक्वल टू 25,000 प्लस 3,000. ओके, पुढं पेड सॅलरीज 3,000. आता हे तुम्ही सांगायचं मला. आपण 3,000 रुपये पगार दिला. मला अगोदर अकाउंट सांगा सर, तुम्हाला जसं समजतं तसं सांगू आपण. सॅलरी आणि कुठला अकाउंट येईल? कॅश. सॅलरी आपल्यासाठी काय आहे? एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे. खर्च झाल्यावरती कॅपिटल वाढणार का कमी होणार? कॅपिटल कमी होणार, म्हणजे कॅपिटल मधून लेस करायला लागणार. समजलं? पहिले इफेक्ट कॅपिटल मधून कमी होतील. कॅश कुठला प्रकार आहे? रिअल. कारण ऍसेट. तुम्ही पगार दिल्यावरती तुमचे ऍसेट वाढेल का कमी होईल? कमी होणार, म्हणजे ऍसेट पण कमी झाले. समजलं का? सॅलरी खर्च झाला म्हणून भांडवल कमी होणार 3,000 आणि पैसे दिल्यामुळे ऍसेट कमी होणार कॅश. इथं ऍसेट मधून मायनस करायला लागतील 3,000. कुठली ऍसेट कमी झाली? कॅश कमी झाली. आणि तुमचं कॅपिटल का कमी होईल? कारण 3,000 रुपये तुमचा खर्च झाला. लायबिलिटीचा काही संबंध नाही. देणी वाढण्याचा काही संबंध नाही इथं. आपलं अकाउंटिंग इक्वेशन जुळतंय का? 28 मधून 3 गेले 25. 25,000 इज इक्वल टू 25 मधून 3 गेले 22. 22,000 प्लस 3,000. बरोबर आहे का? रिसिव्ड इंटरेस्ट, तुम्हाला व्याज मिळालं. काही करू नका, मी तुम्हाला बरोबर सिक्वेन्सने घेऊन जातो. व्याज मिळालं, मला अकाउंट सांगा कुठले कुठले. कॅश अकाउंट आणि इंटरेस्ट अकाउंट. नॉमिनल प्रकार झाला, त्याचं नाव सांगायचं कुठलं. कॅश अकाउंट आणि इंटरेस्ट अकाउंट. बरोबर आहे. कॅश म्हणजे ऍसेट झाली का? तुम्हाला व्याज मिळाल्यावरती तुमची ऍसेट वाढेल का कमी होईल? म्हणजे पहिले इफेक्ट कळाला, कॅश मिळाली, ऍसेट वाढली. कुठली ऍसेट वाढली? कॅश. आता इंटरेस्ट तुम्ही मला सांगितलं नॉमिनल आहे. का नॉमिनल आहे मिळालेलं इंटरेस्ट? इन्कम आहे. तुम्हाला इन्कम जर मिळाला तर कॅपिटल वाढणार का कमी होणार? कॅपिटल वाढणार. उत्पन्न मिळाल्यावरती भांडवल वाढणार ना. बरोबर आहे ना? कळतंय ना? इन्कम मुळे कॅपिटल कसं वाढेल कळतंय का नाही कळतंय? कळतंय. उदाहरण देतो. मगाच आपलं एक्झाम्पल, 90,000 रुपये कुठे गेले? हा, सुरुवातीला 1 लाख रुपये भांडवल आणलं, 10,000 रुपये त्यातला पगार दिला. बरोबर आहे? असं समजा तुम्हाला रेंट मिळालं, रेंट 15,000 रुपये. म्हणजे तुमचं भांडवल 15,000 वाढेल का कमी होईल? कारण पैसे आले ना 15,000 रुपये आपल्याकडे. म्हणजे उत्पन्न मिळालं म्हणजे कॅपिटल वाढतं आणि खर्च केला की कॅपिटल कमी होतं. समजलं? म्हणजे आपल्याला इथं काय सांगितलं होतं त्यांनी? व्याज मिळालंय. व्याज इन्कम आहे आपल्यासाठी. इन्कम मिळालं म्हणजे भांडवल वाढणार आणि इन्कमच्या बदल्यात काय मिळाले? कॅश मिळाली, म्हणजे मालमत्ता पण वाढणार. बरोबर आहे? कुठली मालमत्ता वाढणार? कॅश. कुठली ऍसेट वाढली? कॅश वाढली. आणि इन्कम आहे म्हणून कॅपिटल वाढलं. मी पाहिजे तर इथं लिहितो, इन्कम वाढला आपला, त्यामुळे कॅपिटल वाढलं. लायबिलिटीचा काही संबंध नाही. इथं 3,000 रुपये मी एक्सपेन्सेस मधून, एक्सपेन्सेस झाल्यामुळे मायनस केले होते. तुम्हाला नंतर लक्षात येईल का कमी झालं कॅपिटल? कारण खर्च झाला. आणखी कुठं आहे का? नाहीये. आता जर आपण पाहिलं आपलं इक्वेशन मॅच होतंय का? पंचवीस आणि 2 27 आणि 22 आणि 2 24. 24,000 प्लस 3,000 इज इक्वल टू 27,000. समजतंय का? मी 1-2 एक्झाम्पल देतो, म्हणजे तुम्ही मला आन्सर सांगा. ते क्वेश्चन मधले नाहीयेत. मला तुम्हाला कळालंय का? लक्षात येईल. मी अगोदर इक्वेशन लिहितो, मला सांगा काय चेंज होईल. ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. आता मी तुम्हाला क्वेश्चन सांगितला
की तुम्ही माल विकला 10,000 रुपयांचा रोख 10,000चा माल विकला, काय चेंज होईल बरं? ऍसेट मध्ये चेंज होईल, कॅपिटल मध्ये चेंज होईल का लायबिलिटी मध्ये? ऍसेट मध्ये चेंज होईल. काय होईल? ऍसेट वाढेल का कमी होईल? कुठली ऍसेट वाढणार? कॅश. बरोबर, पहिला आन्सर बरोबर आहे. 10,000 रुपयांनी ऍसेट वाढली तुमची. कुठली ऍसेट वाढली? तर 10,000 रुपये तुम्हाला कॅश मिळाले. बरोबर. दुसरं इफेक्ट काय होईल? कॅपिटल नाही, तुमच्याकडचा मालाचा साठा जाईल ना, स्टॉक कमी होईल ना आपला 10,000. बरोबर आहे. तुम्ही 10,000चा माल विकलाय, पण मला सांगा हा 10,000च्या सगळ्याचा सगळा तुमचा प्रॉफिट आहे का? इथं तुम्हाला कन्फ्युजन का झालं मला लक्षात आलं. तुमचं म्हणणं आहे की माल विकला सेल्स नॉमिनल इन्कम आहे, बरोबर आहे ना. पण मला सांगा 10,000चा माल तुम्ही विकला, सगळ्याचा सगळा 10,000 प्रॉफिट आहे का आपला? 10,000 रुपयाचा आपल्याकडून स्टॉक कमी झाला. आलं लक्षात? मग इथून कुठली ऍसेट कमी झाली आपली? स्टॉक नावाची आपली ऍसेट कमी झाली 10,000 रुपये. म्हणजे आपलं इक्वेशन झालं 10,000 इज इक्वल टू, सॉरी आता हे कॅपिटल वगैरे घेतलं ना आपण, त्याच्यामुळे इथं 0 सुरुवातीला कॅपिटल मुळे तिथं प्लस अमाऊंट राहत. 0 इक्वल टू 0 प्लस 0 तुम्हाला समजण्यासाठी घेतलंय फक्त. त्यानंतर एक ट्रान्झॅक्शन सांगतो तुम्हाला मी. परचेस्ड फर्निचर फॉर कॅश ₹10,000. हा ठीक आहे, तुम्ही सांगा मला, मग मी चुकलं तर सांगतो. बोला काय होईल? फर्निचर घेतलं 10,000चं रोख, ऍसेट वाढली कुठली? अरे फर्निचर आहे. स्टॉक कसा? स्टॉक कधी म्हणायचा? गुड्स असेल तर, माल असेल तर स्टॉक. फर्निचर आपली मालमत्ता आहे, फर्निचर वाढलं. आणि दुसरं काय होईल? कॅश नावाची ऍसेट कमी होईल. बरोबर. इथं तुमचं फर्निचर नावाची ऍसेट वाढणार आणि कॅश नावाची ऍसेट कमी होणार. बरोबर आहे. आणखी एक एक्झाम्पल सांगतो. थोडस अवघड काही नाहीये. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणजे आगीमध्ये जळाला. आपला 5,000 रुपयांचा माल आगीमध्ये जळाला. मला सांगा काय चेंज होईल? ऍसेट कमी होईल. कुठली ऍसेट कमी होणार? माल जळाला म्हणजे काय? स्टॉक जळाला ना, स्टॉक कमी झाला. स्टॉक कमी झाला तुमचा 3,000 रुपयांनी. बरोबर आहे. बाकी अजून काय फरक पडेल? कॅपिटल लायबिलिटी मध्ये कशात फरक पडेल? मला सांगा तुमचा लॉस, आगीत माल जळाला, तुमच्यासाठी काय? लॉस. लॉसचा इफेक्ट कॅपिटलशी आहे. लॉस झाल्यानंतर भांडवल काय होईल आपलं? कमी होईल. म्हणजे इथं तुमच्या कॅपिटल मधून 5,000 मायनस होतील, कारण लॉस झाला. फर्निचर कॅश झालं. एक क्रेडिट वाला एक्झाम्पल सांगतो. परचेज्ड मशिनरी ऑफ ₹25,000 ऑन क्रेडिट फ्रॉम एबीसी लिमिटेड. आपण 25,000 रुपयांची मशिनरी उधार घेतली एबीसी लिमिटेड कडून. एबीसी लिमिटेड कडून 25,000ची मशिनरी उधार घेतली. ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी. कुठं जाईल इक्वेशन आहे? काय चेंज होईल? ऍसेट कमी होणार. कुठली? अरे उधारीवरती बाळा, कॅश कशी कमी होईल? पैसे दिलेच नाही ना, उधारीवरती घेतली ना. उधारीवरती घेतलं म्हणजे लायबिलिटी वाढणार. बरोबर. म्हणजे तुमची लायबिलिटी वाढली 25,000 रुपयांनी. बरोबर आहे. एबीसी लिमिटेड जो क्रेडिटर्स आहे तो क्रेडिटर्स वाढला. अजून काय बदल होईल सांगा? इथं कॅपिटल मध्ये काय फरक पडेल का? नाही. ऍसेट कुठली वाढणार? मशिनरी नावाची ऍसेट आपली वाढली. आता लक्षात येतंय का काय सांगतोय मी? आता एक आणखी एक एक्झाम्पल सांगतो. ते जर कळालं तर समजायचं तुम्हाला झेपलं. रेंट पेड ₹10,000. 10,000 रुपये तुम्ही रेंट पेड केलं. मी इथे इक्वेशन एकदा लिहितो परत. ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी. बोला. ऍसेट कमी होणार. कुठली ऍसेट कमी होणार? कॅश. आणि इकडे बाकीकडे काय फरक पडेल?
रेंट आपल्यासाठी काय आहे? खर्च केल्यावरती काय होणार? कॅपिटल कमी होणार. म्हणजे कॅपिटल कमी होईल तुमचं 10,000 रुपयांनी, कारण तुम्ही रेंट नावाचा खर्च झाला आपला, म्हणून भांडवल कमी झालं. लायबिलिटीशी काही संबंध नाही, पैसे द्यायचे कोणाचे नाहीत आपल्याला, दिलेत ऑलरेडी आपण. ठीक आहे. एक आणखी एक्झाम्पल देतो तुम्हाला. रिसिव्ड कमिशन ₹7,000. मी इक्वेशन एकदा परत लिहितो. बोला, तुम्हाला 7,000 रुपये कमिशन मिळालं, काय फरक पडेल? ऍसेट वाढणार. कुठले ऍसेट वाढणार? कॅश ऍसेट वाढली, बरोबर. आणि कॅपिटल वाढणार 7,000 रुपयांनी. कारण का? इन्कम आहे, उत्पन्न मिळालं म्हणजे भांडवलही वाढणार. समजायला लागला आता? एक एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पलची काही कमी नाही आपल्याकडे. मी काही पाठ करून शिकवत नाही कधी, सगळं लक्षात आहे माझ्या. हा, काय सांगितलं? पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस 5,000 रुपये काय चेक. बोला, काय चेंज होईल आता? ऍसेट कमी होईल. कुठली ऍसेट कमी होईल? बँक बॅलन्स कमी होईल 5,000 रुपयांनी, बरोबर. कारण ते 5,000 रुपये खात्यातून कट होतील आपले. ऍसेट कमी झाली 5,000 रुपयांनी, बँक बॅलन्स कमी झाला. आणखी काय फरक होईल बोला? हा, ट्रान्सपोर्ट चार्जेस खर्च आहे, खर्चामुळे भांडवल काय होणार? कमी. एक्सपेन्सेस मुळे तुमचे 5,000 रुपये इथं पण मायनस होतील. समजलं का? कॉपी करा, हे जे झालंय ते कॉपी करा. आपण अजून याची प्रॅक्टिस घेऊ. तुम्हाला जर आणखी नसेल समजत तर आपण याची प्रॅक्टिस करू. टू ऍस्पेक्ट वाला कॉलम मध्ये तुम्हाला गरज वाटली तर लिहा, प्रत्येक ठिकाणी काही गरज नाही त्याची. तुम्हाला आतापर्यंत सिंपल एवढंच कळायला पाहिजे. एक्सपेन्सेस मुळे कॅपिटल काय होणार? कमी होणार. खर्च झाला म्हणजे कॅश कमी होणार, ऍसेट कमी होणार कॅश, आणि खर्चामुळे कॅपिटल काय होणार? भांडवल काय होणार? कमी. इन्कम मिळाल्यामुळे कॅपिटलवर काय परिणाम होणार? वाढणार. आणि कॅश ऍसेटही वाढणार, कारण पैसे मिळतील. समजलं? बाकी तर काय दुसरं वेगळं काही नाहीये.